नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच एकदम सोप्या सुंदर पद्धतीने रांगोळ्या काढून दाखवलेल्या आहेत आजच्या भागामध्ये. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर आजच्या रांगोळ्या तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करायला, कमेंट करायला, शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन बघता येईल, काढता येईल त्यांच्या दारासमोर, महालक्ष्मी मातेच्या पूजेसमोर किंवा दुसरी एखादी पूजा करत असाल तुम्ही, देवघरासमोर, तुळशीसमोर एकदम सोप्या पद्धतीने रांगोळी काढून दाखवलेल्या असतात आपल्या चॅनलवरती. पहिली जी बॉर्डर रांगोळी आपण टिपक्यांचा वापर करून काढलेली आहे आणि जे कलर कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला जर दुसरं कलर कॉम्बिनेशन आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही चेंज करू शकतात. सेम डिझाईन ठेवायची, कलर कॉम्बिनेशन दुसरं वापरायचं आहे. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही किंवा पहिल्यांदा व्हिडिओ बघताय, नवीन आहात चॅनलवर, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अतिशय सोप्या पद्धतीने रांगोळ्या दाखवण्याचा प्रयत्न मी करत असते नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये. किंवा तुम्ही आपले जुने व्हिडिओ पण चेक करू शकतात. प्रत्येक रांगोळी ही एकदम नवीन रांगोळी आहे, काहीतरी वेगळी रांगोळी आहे आणि सकाळच्या घाईगडबडीत पटकन होणाऱ्या रांगोळ्या आहेत. पूर्ण विचार करूनच रांगोळ्या तयार केलेल्या आहेत मी, जेणेकरून तुम्हालाही जास्त वेळ लागणार नाही रांगोळी काढायला आणि रांगोळी दिसायला पण एकदम सुंदर दिसेल. येणाऱ्या तिसऱ्या गुरुवारसाठी ह्या तुम्ही रांगोळ्या आत्ताच बघून ठेवा, म्हणजे वेळेवर काही गडबड होणार नाही. आणि आधीचे जर व्हिडिओ नसेल बघितले तर एकदा चॅनलला नक्की भेट द्या. आधीच्या रांगोळ्या पण खूपच सोप्या आणि सुंदर आहेत. पहिली रांगोळी झाली आहे आपली, ही दुसरी रांगोळी. यात आपण लक्ष्मीचे पावलं काढतोय. बोटाच्या साहाय्याने असा बोटांना आकार द्यायचा त्या. तुम्हाला जर रांगोळी काढायला रोज आवडते मैत्रिणींनो, पण सुचत नाही कुठली रांगोळी काढू, तर तुम्ही नक्कीच आपले व्हिडिओ चेक करत राहा. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो. म्हणजे तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघत जा आणि दुसऱ्या दिवशी कुठली रांगोळी काढायची आदल्या दिवशी ठरवून ठेवायचं, म्हणजे सकाळी पटकन रांगोळी होईल आणि तुमच्या मनासारखी सुंदर रांगोळी तुमच्या दारासमोर तुम्हाला काढायला मिळेल. ही रांगोळी पण रेडी झालेली आहे. पुढची रांगोळी त्यात आपण 4 टिपक्यांचं कॉम्बिनेशन काढून घेतोय. आणि असं नाही मैत्रिणींनो की आता मी जे टूल्स वापरते ते तुमच्याकडं असायलाच हवे असे काहीच नाही आहे. तुम्ही तुमच्या घरगुती टाकाऊपासून टिकाऊ पण टूल्स वापरू शकतात. आता बघा, यात मी एक आपली पळी असते पूजेतली, आपण जे देवपूजेत वापरतो त्याचा वापर केलेला आहे. म्हणजे प्रत्येक टूल हे विकतच घेतलं पाहिजे असं नाही आहे. तुम्ही घरच्या घरी पण पेनाचा वापर करून, काड्यांचा वापर करून असे हे टूल्स बनवू शकतात. म्हणजे स्पेशली विकत घ्यायची काही गरज नसते. आपल्याकडं जे जे अवेलेबल आहे, चमचा वगैरे, त्याचा वापर करून पण तुम्ही डिझाईन्स तयार करू शकतात.
ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. आणि तुमच्या ज्या कमेंट्स येत आहे, खूप छान छान कमेंट्स येत आहेत मला. प्रत्येकाला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते. जर एखाद्याला चुकून राहिला असेल रिप्लाय द्यायचा तर नाराज नका होऊ. जेव्हाही टाईम मिळेल मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या माझ्या पाठीशी. आणि अशाच नवनवीन डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. यात बघा ते आपण जे सर्पाकार लाईन काढल्या, माझ्याकडे एक बॉटल आहे, त्याला मागच्या साईडने ती बॉटल विकत भेटते बघा, त्याला मागच्या साईडने 5 होल असतात, त्याच्या मदतीने काढलेली मी. एकदम सिंपल ही रांगोळी, पण काहीच जास्त डिझाईन नाही आहे. रांगोळी रेडी झालेली आपली. ही बॉटल आहे, त्याच्या मदतीने आपण असे लाईन काढून घेतलेले आहेत. ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी मैत्रिणींनो. तुम्ही इथपर्यंत आला आहात म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला आहात, त्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. असाच व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप लक्षात येईल, नवीन रांगोळी पण बघायला मिळेल. अजूनही दारासमोर रांगोळी काढायला सुरुवात नसेल केली मैत्रिणींनो, नक्की सुरुवात करा. छोटीशी का होईना दारासमोर रांगोळी काढा, जेणेकरून तुमच्या घराला शोभा येईल आणि मनही तुमचं प्रसन्न राहील. तुम्हाला यानंतरही अशाच सोप्या सोप्या रांगोळ्या घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी. तर चॅनलला अवश्य भेट देत जा. व्हिडिओ चेक करत राहा कुठला व्हिडिओ आज आलेला आहे चॅनलवरती, म्हणजे वेळेवर गडबड नाही होणार बाकी. आणि भरभरून कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण सबस्क्राईब करायला सांगा. तर भेटू अशा सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर छोटीशी का होईना रोज रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.